अगदीच. जसं तुम्ही सांगितलं, की रिझल्ट चांगला आहे, विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. मात्र मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना पुढे गेल्यानंतर सेमी इंग्लिश येतं किंवा इंग्रजी विषय देखील कुठेतरी कठीण होत जातो. जेवढी गणिताची भीती आहे, तेवढी इंग्रजीची देखील असते. अशा वेळेला मग विद्यार्थ्यांना आपण कसं मार्गदर्शन करतो? काय होतं, इंग्रजीचं परीक्षेचं स्वरूप थोडंसं हलकं केलेलं आहे. त्याच्यामुळे इंग्रजीची भीती थोडीशी कमी झालेली आहे. पण गणितामध्ये हे झालेलं नाही, बदल झालेला नाही. आणि स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा महत्त्वाचा विषय असतोच आणि त्यामुळे गणिताची भीती थोडी जास्त असते. आणि एक मुद्दा बरोबर आहे की पूर्वी काय होतं, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% मराठी मीडियम होतं आणि 10% इंग्रजी होतं. पण नंतर हे 10% थोडंसं वाढत गेलं, 15, 20, 25% इंग्रजी मीडियम गेलं. आणि नंतर सेमी इंग्रजी पद्धत इंट्रोड्यूस झाली. त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय इंग्रजीतूनच शिकवले जातात आणि बाकी विषय मराठी मीडियममधून असतात. पण असं जरी असलं तरी याच्यामध्ये एक गडबड होते की त्या मुलांचं इंग्रजी मुळात थोडंसं कच्चं असतं आणि सायन्स आणि मॅथ्स आता इंग्लिशमधूनच शिकवायचे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना फारच समस्या निर्माण होतात. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे गणित आणि विज्ञान हे दोन महत्त्वाचे विषय की ज्याचा पुढच्या शिक्षणामध्ये फार महत्त्वाचा संबंध आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना क्लासेसची गरज खूपच भासते. कारण एकतर मुळात गणिताला व्यवस्थित शिक्षक नसणं आणि त्यात पुन्हा इंग्रजीतून अभ्यास करायचा असणं, त्याच्यासाठी योग्य शिक्षकांची आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून नेमकं करून कसं घ्यायचं ही गोष्ट फार महत्त्वाची असते.